राजकीय वर्तुळातली आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे, कारण कुणाल पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत। उद्या दुपारी 2 वाजता ते भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेश करतील। राहुल गांधी यांचे निकटवर्ती अशी कुणाल पाटील यांची ओळख आहे। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। कुणाल पाटील उद्या भाजपात पक्षप्रवेश करतील। उद्या दुपारी 2 वाजता भाजप कार्यालयामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे आणि त्याचमुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। राहुल गांधी यांचे निकटवर्ती अशी कुणाल पाटलांची ओळख आहे आणि माजी आमदार कुणाल पाटील उद्या भाजपात प्रवेश करतील। इतरही त्यांचे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे राहुल गांधी यांचे निकटवर्ती असलेले कुणाल पाटील यांची नेमकी नाराजी कोणत्या कारणाने होती आणि ती दूर करण्यामध्ये पक्ष अपयशी ठरलेला आहे का, अशी सुद्धा सध्या चर्चा रंगते। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। प्रांजल, कुणाल पाटील यांची ओळख राहुल गांधी यांचे निकटवर्ती अशी होती, पण मग आता त्यांनी काँग्रेस सोडण्याचं नेमकं कारण काय? काँग्रेसवर कुणाल पाटलांची नाराजी का ओढावली? ऋतुजा, आपण बघितलं तर खरं काँग्रेस हा उत्तर महाराष्ट्रातच मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। कारण कुणाल पाटील यांचं जे घराणं आहे ते गेल्या 70 वर्षांपासून राजकारणात आहेत। माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ते पुत्र आहेत। स्वतः कुणाल पाटील हे देखील आमदार हे राहिलेले आहेत। विशेष म्हणजे राहुल गांधींचे ते निकटवर्ती देखील मानले जातात। राहुल गांधींची जेव्हा महाराष्ट्रामध्ये यात्रा ही आली होती तेव्हा राहुल गांधी हे कुणाल पाटील यांच्या घरी देखील गेलेले होते। एवढे त्यांचे जवळचे संबंध देखील आहेत। एकनिष्ठ काँग्रेसी म्हणून पूर्ण पाटील घराणं ओळखलं जातं। मात्र आता कुणाल पाटील हे उद्या भाजपमध्ये प्रवेश हे करणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती। गेल्या 3 दिवसांपूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत एक मेळावा देखील घेतला होता, त्यांच्याशी संवाद देखील साधला होता। मात्र आपली भूमिका जी आहे ती त्यांनी जाहीर केलेली नव्हती। काँग्रेसमध्ये आपण बघितलं तर त्यांची नाराजी नक्की काय अद्याप समजू शकले नाहीत। मात्र कुठेतरी राजकीय अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी ते भाजपमध्ये प्रवेश करतायत अशी देखील चर्चा आहेत। उद्या दुपारी भाजप कार्यालयामध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांचाच खरं तर आग्रह होता कुणाल पाटलांसाठी अशी देखील माहिती समोर येते। गेल्या 10 ते 12 दिवसांपूर्वी कुणाल पाटील यांनी देवेंद्र फडणवीस असेल, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यासोबतच गिरीश महाजन यांची देखील भेट घेतली होती अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि आता हा प्रवेश जो आहे तो निश्चित झालेला आहे। उद्या दुपारी हा प्रवेश जो आहे तो होणार आहे। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर रवींद्र चव्हाण यांची देखील आता प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती होते आणि कुठेतरी भाजपकडून आता धक्कातंत्र जे आहे ते अवलंबलं जाते। जवळपास महाराष्ट्रातीलच आणखी 2 ते 3 आमदार येत्या 2 ते 3 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।